सो गाईज तुम्ही बघू शकता ही आहे माझी नवीन कट. हे गुड मॉर्निंग गाईज. हा आहे माझा फर्स्ट व्लॉग. रॉ व्हिडिओज मी माझ्या लाईफमधले माझे एक्सपिरियन्सेस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या चॅनलमधून. किती छान केलं ना तिने. अमायराची एक फ्रेंड आहे, तिने ना माझं स्केच बनवलं. आमच्या सोसायटीमध्ये राहते आणि तिने माझा फोटो बघून हे स्केच बनवलं आहे. लहान आहे ती, खूप काही मोठी नाही आहे, पण तिने खूप छान प्रयत्न केला आणि मला हे आज आणून दिलं. थँक्यू समृद्धी. आज मी पहिल्यांदा ना हेअर कलर करणार आहे, ज्याच्यामध्ये ब्लीच अजिबात करणार नाही आहे. ब्लीच फ्री हा कलर मी करणार आहे. मला ॲक्च्युली कलर करण्यासाठी यासाठीच भीती वाटायची, कारण ब्लीच केलं जातं आणि त्यामध्ये केसांची क्वालिटी खराब होते. तर या कलरमध्ये ब्लीच अजिबात नाही आहे. मला थोडे थोडे आता हे बघा ग्रे हेअर्स आलेले आहेत. तर त्यासाठी फक्त मी आतापर्यंत मेहंदीच वापरलेली आहे, कधीच कलर केलेला नाही आहे. तर माझ्यासारखे असे जे पण असतील, मला असं वाटलं की त्यांच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करावा. आपल्या अनुभवामधून इतर लोकांना पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तर आज मी कोणता कलर करणार आहे ते पण मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. जस्ट मी आता उठलेली आहे आणि आता पटापट आंघोळ वगैरे करून मी जाणार आहे सलॉनला. तर सगळ्यात आधी मी माझी लाईफबद्दल तुम्हाला थोडंसं सांगते, कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे. मी पुण्यामध्ये राहते, मॅरिड वुमन आहे. मला 8 वर्षाची मुलगी आहे आणि माझ्या मिस्टरांचा जॉब असतो, तर ते वर्क फ्रॉम होम बऱ्याचदा करतात. 1-2 दिवस वगैरे ऑफिसला जातात. ही आहे माझी सोसायटी. बाल्कनीतून हा असा व्ह्यू काही दिसतो आमच्या बाल्कनीतून. बरं, हे यांचं स्वतःचं नाही, रेंटचं घर आहे. हे थोडेफार झाडं आहेत माझ्याकडे. सकाळचे आता 7-8 वाजलेले आहेत. तर आधी हा चहा घेते आणि मग जाते आंघोळीला. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं. हे बघा, हा जो कप आहे हा आमच्या लग्नाचा आहे. काही क्षण अनमोल असतात असं यावरती लिहिलेलं आहे आणि ओंकारणी माझा फोटो आहे. तर हा खूप क्यूट कप आहे आणि आमचे जे म्हणजे ज्यांनी आमचा अल्बम बनवला होता ना लग्नाचा, त्यांनी त्या अल्बमबरोबर हा जो कप आहे हा आम्हाला गिफ्ट केलेला होता. तर हा अजूनही आहे नाही तर बरेच कप्स आमच्या घरचे फुटले, पण हा आहे बाबा अजूनही. तर मला हे सांगायचं होतं की बघा, मी एक अशी मुलगी आहे ना की जी मॉडर्न प्लस ट्रॅडिशनल प्लस स्पिरिच्युअल या सगळ्या गोष्टींना बॅलेन्स करून माझं लाईफ मी जगत असते. तर मी शॉर्ट कपडे पण घालणार, मी साडी पण घालणार, मी सगळे सणवार पण करणार आणि अशा प्रकारची मी काही पर्सनॅलिटी आहे. सगळं करायचं लाईफमध्ये, पण अगदी बॅलेन्स ठेवून मी माझी लाईफ अशा प्रकारे जगत असते. मला 8 वर्षाची मुलगी आहे, तर संसार पण आहे आणि या सगळ्याबरोबर मी माझी लाईफ पण हॅप्पीली जगणं सोडत नाही. या सगळ्या गोष्टी मी खूप मनापासून एन्जॉय करते, छोट्या छोट्या गोष्टी. त्याच्यातच या छोट्या गोष्टीतच खरं तर मी खूप आनंद मानते आणि माझी अशी लाईफस्टाईल आहे. तर अशीच ही लाईफस्टाईल मला तुमच्याबरोबर माझी शेअर करत राहायची आहे या ब्लॉग्समधून. आता माझी आंघोळ झालेली आहे आणि हेअर वॉश मी केलेले आहे छानपैकी. तर मला बरेच दिवस ना छान शॅम्पू ॲक्च्युली मिळत नव्हता की कोणत्याही धुवायचे. तर माझे हेअर्स खूप खराब झालेले होते, टँगल्स लवकर निघत नव्हते. तर मी सध्या तरी हा वाला शॅम्पू यूज करते आहे. तुम्ही बघू शकता अर्धा ऑलमोस्ट संपलेला आहे. हे बघा, थोडंसंच राहिलेलं आहे आता. हे जे कंडिशनर आहे त्याचंच मॅट्रिक्सच हे कंडिशनर यूज करते आहे. त्याने टँगल्स पण लवकर निघून जातात आणि छान सिल्की माझे हेअर्स होतात. आता बघते काय घालायचं. सध्या मी हे सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते आहे. खूपच मस्त मॉइश्चरायझर आहे. त्याची प्राईस जास्त आहे, पण हे सिरियसली वर्थ आहे आणि खूप काही जास्त क्वांटिटीमध्ये लागत नाही. मॉइश्चरायझर कशी असायला पाहिजे तर सिटाफिलसारखे खूपच छान मॉइश्चरायझर आहे, अल्टिमेट. त्यानंतर मी जाणार आहे उन्हामध्ये, त्यामुळे उन्हामध्ये जाऊ ते नका जाऊ देऊ, पण आपल्याला सनस्क्रीन नेहमी लावायची असते. तर ही जी सनस्क्रीन आहे ॲक्वालॉजिकाची, हा ॲक्च्युली स्प्रे फॉर्मॅटमध्ये आहे. तर असं लावून घ्यायचं, हातावर वगैरे पण लावून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण प्रोटेक्शन होईल. नो फिल्टर. अशी व्हिडिओज ना मी कधी बनवलेलं नाही ज्याच्यामध्ये फिल्टरच नाही आहे. सगळं काही अगदी क्लिअरली सगळं दिसतं आहे आपला फेस. पण मला तुमच्याबरोबर या चॅनलमध्ये ना जशी मी खरंच आहे तसंच दाखवायचं आहे. कुठल्याही प्रकारचं फिल्टर नाही, काहीच नाही. तेव्हाच तुम्हाला कळेल ना की कशी आहे आणि कसं मेकअप वगैरे केल्यानंतर किती आपण चेंज दिसतो हे
जेव्हा आपण ओरिजिनल दाखवतो तेव्हाच लोकांना कळेल, फिल्टर दाखवल्यावर कसं कळणार. जे मी तुम्हाला शॅम्पू आणि कंडिशनर दाखवले ना त्याचंच हे आहे सिरम. हे बघा, हे थोडंसं मी आता लावणार आहे. एवढं छानपैकी मस्त आधी लावून घ्यायचं, जेणेकरून गुंता पण पूर्ण निघून जातो छान. तिन्ही म्हणजे शॅम्पू, कंडिशनर आणि हे सिरम, तिन्ही मॅट्रिक्सचं सध्या यूज करते आहे. मिंत्रामधनं मी घेतलेलं आहे. या सगळ्यांच्या जेवढ्याही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ना, त्या सगळ्या गोष्टींच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तुम्हाला कोणतीही गोष्ट परचेस करायची असेल तर त्याच्या लिंक्स तुम्ही मला कमेंटमध्ये मागू पण शकता, आणि शक्यतोवर मी प्रयत्न करेन की त्या ज्या लिंक्स आहे मी डिस्क्रिप्शनमध्येच नेहमी टाकत जाईल. हे जे बाथरूम मी घातलेलं आहे याची पण देऊन देईल, पण हे ॲक्च्युली मला विशेष नाही आवडलं, पण स्वस्त होतं म्हणून मी घेऊन घेतलं. पण मी नेक्स्ट टाईम जे घेईल ना ते कॉटनवालं घेईल. हे फुल कॉटन नाही आहे, पण ठीक आहे. आता केस वाळवण्यासाठी मेक मी बोल्डचं हे हेअर ड्रायर आहे. त्याच्यामध्ये 3 स्पीड्स आहेत, 0, 1, 2, 3. तर हे बघा, एवढा आवाज असतो याचा. याने केस वाळून घेणार आहे. तर हे बघा गाईज, जवळपास 10 ते 15 मिनटं मला लागलेले आहेत माझे केस वाळवायला. नाही, माझ्या केसांना नॅचरली वाळायला भरपूर वेळ लागतो, म्हणजे भरपूर वेळ लागतो. इतका वेळ नसतो आपल्याकडे. आता मला जायचं पण आहे, त्याच्यामुळे मग मी फटाफट याचा वापर करून केस वाळवलेले आहेत. तर गाईज हे बघा, अशा प्रकारचा शॉर्ट स्कर्ट आज मी घातलेला आहे. त्याच्यावर शॉर्ट हे टॉप घातलेला आहे. अरे बापरे, हे मिंत्रामधनं घेतलेलं होतं, न्यू असल्यामुळे त्याचा टॅग पण मी अजून काढलेलं नाही आहे. तर पूर्ण ब्लॅक किंवा पूर्ण व्हाईट अशा प्रकारे काहीतरी मला घालायचं होतं, तर मी हे पूर्ण ब्लॅक घातलेलं आहे, जेणेकरून जेव्हा मी केस कलर करेल ना तर खूप सुंदर वाटेल अशा पूर्ण ब्लॅक याच्यावर किंवा पूर्ण व्हाईट याच्यावर. तर व्हाईटची मला जरा भीती वाटली, म्हटलं कलर कुठे लागला वगैरे, तर म्हटलं प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मी पूर्ण ब्लॅक घातलेला आहे. आणि मला ना पटापट तुम्हाला एक माझी रिसेंटली केलेली मी शॉपिंग दाखवायची आहे, जी मी मिंत्रावरनं केलेली होती. आता बड्डे सेल झालेला होता ना मिंत्राचा, त्याच्यावरनं मी काही शॉपिंग केलेली होती. सध्या मी अशा प्रकारचे कपडे विकत घेते ना, जे थोडे अफोर्डेबल पण असतात, जे मला मल्टिपल टाईम्स घालता येतील, मल्टिपल टॉप्सवर घालता येतील, मल्टिपल गोष्टींवर ते मला वेअर केल्यानंतर वेगवेगळे लुक्स देतील, अशा प्रकारचे कपडे मी सध्या घेत असते. हा जो टॉप आहे हा तर जुना आहे माझा, पण हे स्कर्ट मी आत्ताच घेतलेलं आहे. हे शॉर्ट स्कर्ट, याच्यावर तुम्ही डिफरंट टॉप्स वेअर करू शकता, आणि मॉडर्न पण वाटतं आणि छानही वाटतं आणि क्यूट वाटतं एकदम. जीन्सचा आहे हा स्कर्ट. तर हे मला असं खूप आवडलं. हे पहा, तुम्ही बघू शकता की याच्यावर आपण खूप सारे वेगवेगळे प्रकारचे टॉप्स घालू शकतो, वेगवेगळे लुक्स क्रिएट करू शकतो, आणि याची क्रेजही जात नाही. आणि खूप दिवस आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी घेतल्याच्या नंतर बोर होत नाही, कारण आपण त्या खूप वेळा घालू शकतो. जर आपण असे खूप कलरफुल किंवा असं एकदम ऑड कलर्स घेतले तर आपण ते काही दिवसात बोर होऊ शकतो, किंवा त्याचा ट्रेंड निघून गेल्यावर आपल्याला ते घालायची इच्छा होत नाही. म्हणजे माझं तरी तसं आहे म्हणून सांगते आहे मी. त्याच्यानंतर मी असा हा ऑफ व्हाईट कलरचा पॅन्ट घेतलेला आहे, हा वाला. हा पण मी रिसेंटली एका ठिकाणी वेअर केलेला होता. जे काही मी वेअर केलेलं आहे ना ऑलरेडी, त्याचे मी स्क्रीनशॉट इथे टाकते, किंवा व्हिडिओ फोटो जे काही असतील माझ्याकडे अवेलेबल ते मी टाकते. हा पॅन्ट आहे, खूप सुंदर आहे हा पण पॅन्ट. अशा प्रकारचे कपडे घेतल्यावर तुम्ही बघू शकता ना, याच्यावर आपण खूप सारे शर्ट्स म्हणा, वेगवेगळे टॉप्स वेअर करू शकतो, आणि अगदी छान लुक याचा आलेलं होतं जेव्हा मी आता रिसेंटली ते वेअर केलेलं होतं तेव्हा. त्याच्यानंतर जसा हा स्कर्ट आहे ना डेनिमचा, तसाच हा एक स्कर्ट आहे ब्लू कलरचा. हे बघा किती छान आहे, पॉकेट्स वगैरे एकदम डिफरंट डिझाईन आहे, थोडा युनिक आहे. तर याचं पण लुक कसं येईल हे मी साईडला शेअर करते, आणि या सगळ्यांच्या लिंक्स पण मी तुम्हाला देते, जेणेकरून तुम्हाला याच्यातलं काही जरी आवडलं ना तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर ब्लॅक आणि व्हाईट आपल्याकडे टॉप्स हे असायलाच पाहिजे, टी शर्ट्स, जेणेकरून ते मल्टिपल गोष्टींवर घालता येतात. हे H&Mचे 2 टॉप्स मी घेतलेले आहे. हे ब्लॅक कलरचं आहे, अगदी सिम्पल आहे, पूर्ण प्लेन आहे, आणि हे व्हाईट कलरचं आहे. असे 2 टॉप्स आहेत. त्याच्यानंतर खूप सुंदर याचे सगळ्यांचे लुक्स आलेले आहे. सगळ्यांचे फोटोज मी इथे टाकते, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांचे लुक्स कळेल, पुन्हा मला घालून दाखवायची गरज नाही. हे बघा,
असे कलर्स आपण घेतले ना तर आपण खूप वेळा घालू शकतो, बोरही होत नाही आणि छानही वाटतात. किती दिवस घातले तरी ते छानच लुक देतात आपल्याला. अशी माझी चॉईस आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे जो फक्त 350 रुपयामध्ये मला मिशोवरनं भेटला. फक्त 350 रुपये. बापरे, खूप मस्त मस्त ड्रेसेस मिळतात मिशोवर. कधी कधी खूप छान मिळून जातात. कॉटनचा ड्रेस आहे हा. छान आहे हा पण ड्रेस. 350ला कुठून वाटतं यार, आजकाल तर काहीच मिळत नाही 350मध्ये. तर तुम्हाला कशी वाटली माझी चॉईस आणि याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा. माझ्या अशा प्रकारची शॉपिंग मी करत असते सध्यामध्ये. पहिले मी करायची अशी ट्रेंडिंग आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी अशा घेऊन तर टाकतो आपण बऱ्याच गोष्टी, पण आपण त्या खूपदा यूज करत नाही. मग ते पैसे विनाकारण वेस्ट होतात. त्याच्यामुळे मी अशा प्रकारची शॉपिंग यावेळी करते की जे सिरियसली विचार येतात आपल्या मनाला की खरंच आपल्याला याची गरज आहे का, तरच मी आता या गोष्टी घेते, नाहीतर घेत नाही. चला आता मी फटाफट तयारी करते. अँड ढँटडॅन, हे बघा मी रेडी झालेली आहे. कशी दिसते? आता निघते आहे मी सॅलॉनला जायला. तर तुम्हाला आता खूप चेंज वाटत असेल माझ्यामध्ये, आधीची मी आणि आत्ताची. तर मी छान मेकअप केलेला आहे. तर असा फ्लॉलेस मेकअप कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. तर मी त्या पण माझ्या सिक्रेट्स ज्या मी फॉलो करते, स्टेप्स फॉलो करते, अगदी बेसिक आहे, तर त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करील. तर फक्त मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला बघायचा आहे तसा पण व्हिडिओ. हे बघा गाईस, तर आता मी पोचलेली आहे मानसी स्टुडिओ, कल्याणी नगर इथे स्टुडिओ आहे. या ठिकाणी असं काही ॲम्बियन्स आहे याचं. हे आहे म्हणजे बिफोर हेअर्स. मला मी आता दाखवते ते बघा. असा काही अगदी सिंपल माझा लूक आहे. माझी हेअर्स आहेत. लॉरियल से पहले मैं मेहंदी लगाती थी. फर्स्ट टाइम मैंने वो कलर किया जो एक महीने पहले आपको बताया वो. उसके बाद अभी ये कर रही हूँ. इसलिए मुझे डर बहुत लग रहा है कि ख़राब तो बहुत अच्छे हैं क्योंकि मेरे बाल कभी है ना. तर गाईज हे बघा, तुम्ही बघू शकता फर्स्ट टाईम मी हेअर कलर केलेला आहे. मानसी स्टुडिओ या ठिकाणी, कल्याणी नगर या ठिकाणी आहे हे. तर मला काही प्रश्न होते तर मी ते मॅमला विचारणार आहे आणि त्याची उत्तरं मैम देना है. तर तुम्हाला सुद्धा त्याची नक्कीच मदत होईल. सो मैम, फर्स्ट टाइम मैंने ये कलर किया है तो इसके लिए मुझे बहुत डर लग रहा था एक्चुअली. कभी मैंने किया नहीं है. तो ब्लीच करने के बाद में जैसे एकदम ड्राई हो जाते हैं बाल, तो आपने ये जो मुझे किया है मेरे बालों को, तो ये ब्लीच किया है कि कलर किया? कलर होता है. कलर में हाई लिफ्ट कलर्स आते हैं आजकल जिसमें ब्लीच करने की जरूरत नहीं होती है. वो कलर से ही अपना कोटिंग जो हमको चाहिए वो क्रिएट हो जाता है पहले. ओके. अभी हम लोगों ने अपने बालों में हाई लिफ्ट कलर्स यूज किए हैं, ब्लीच नहीं. आजकल ब्लीच का ट्रेंड नहीं है. ओके. आजकल जो ट्रेंड है वो है हाई लिफ्ट कलर्स का. ओके. और ब्राउन ट्रेंडिंग. अभी आपके बालों में जो पहले हेना कोटिंग था, हाई लिफ्ट की वजह से वो हल्का सा ऑरेंज में आया है. अभी इसमें हम लोग कलर डिपॉजिट करेंगे. अच्छा, तो इसके लिए अभी मुझे क्या मतलब केयर करनी पड़ेगी, आप क्या बताओगे? आई नो आप बहुत नर्वस हो, आपने पहली बार कलर किया है इसलिए, पर आफ्टर केयर बहुत सिंपल है. बिकॉज हम लोग रेकमेंड करते हैं आप हेयर स्पास वंस इन अ मंथ सैलून में करो. अच्छा. लेकिन घर के केयर के लिए द बेस्ट सोल्यूशन इज ऑयलिंग योर हेयर एवरी ऑल्टरनेट डे. ओके. आप भले यू कैन ऑयल इट ट्वाइस अ वीक एंड वॉश इट, एंड वंस अ वीक अ नॉर्मल वॉश एंड कंडीशनर. That also is good. Coconut oil is the best. You can use rosemary oil, is trending a lot right now. Yeah. That also is nice. And the best thing is you can use a good shampoo and conditioner. I would recommend L'Oreal Vitamino Color shampoo and mask. It really helps a lot. Okay. Thank you so much, ma'am. Most welcome.
सॉरी. अच्छा, जो मैम ने बोला विटामिन वही. कलर Okay. प्रोटेक्ट लॉयल का. अच्छा. मगाशी जो कलर लावलेला होता ना ते बघून मला लिटरली भीती वाटली होती. मी म्हटलं की बापरे, एवढा असा कलर मला पाहून काय म्हणतील म्हणून घरचे. पण आता ते त्यांनी टोनिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर कसा छान ब्राऊन झालेला आहे. त्यामुळे आता जरा मला थोडं बरं वाटतं आहे. तर आता शॅम्पू आणि कंडिशनर लावलेलं आहे आणि आता हे 10 मिनटं ठेवायचं आहे आणि मग स्टायलिंग करू आपण. सो गाईज, तुम्ही बघू शकता ही आहे माझी नवीन कट आणि हा आहे मी केलेला कलर. कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. फर्स्ट टाइम मी केलेला आहे. खूप चेंज दिसतोय ना, पण कधी कधी चेंज पण गरजेचं असतो नाही का. बाय.